आणि भिजलो पूर्ण आम्ही. मी पहिला माणूस असेल जो कौलावर. आता आला आहे तो माझा फेवरेट व्ह्यू, मुरुड बीच. हे आहे ते बसायसाठी. समोर पद्मदुर्ग किल्ला, आपल्या मुरुडमधला सर्वात जुना आणि फेमस हॉटेल. ते सर्दी झालेली आणि परत भिजली. तर उत्साहाची गावावरनं येताना. आणि तर नमस्कार मंडळी, मी श्रावण नाईक. स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता दादा आणि मी निघालो आहे ते मुरुडला जायला, म्हणजे माझ्या गावी जायला. तर वाजले ते 10:30. आपली आहे ती मुंबई सेंटरवरनं 1ची ST आहे, मुंबई मुरुड 1ची ST आहे. तर तिकडून आपल्याला जायचं आहे. आता मी आहे ते विरार प्लॅटफॉर्मला आहे. मी आता ते दादाची वाट. तर दादा आल्यावर निघूया मुंबई सेंटरला जायला. आणि हा जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आणि ज्यांनी आपल्या इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्राम पेजला फॉलो करा जाऊन. डिस्क्रिप्शनमध्ये दोन्ही अकाउंटची लिंक आहे, एक माझा अकाउंट आणि एक ब्लॉगिंग अकाउंट आहे. तर चला. तर आता पकडते ती 10:40ची ट्रेन. दादा पण आला आहे आणि ह्या जे बोचकं सगळं. ट्रेन पण आली. आता फायनली बसलो ते मुंबई सेंटरला. बिल्डिंग बघा केवढी मोठी आहे वरपर्यंत. तर इथे आता पुढे ST डेपो आहेत. ST डेपोत चाललो आहे आम्ही. पोचले ते ST डेपोला. तर आता लागेल थोड्या वेळात. मागे डेपो बघू शकता. लागेल थोड्या वेळात. मुरुड बोलतो आहे, मुंबई मुरुड गाडी लागेल. तर आपल्याला म्हणजे आपण गावी चाललो आहे ते कौलं नीट करायचे आणि त्याच्यावर प्लास्टिक टाकायचं आहे, त्याच्यामुळे चाललं आहे. आणि मागची पडवी बनवायची, जिकडे भांडी वगैरे असतात तिकडची पडवी बनवायची, त्यामुळे चाललं आहे. आता बघू किती दिवसात होतो. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर करायचं आहे, कारण की दादाला जॉबला जायचं आहे. आता लागेल इथे थोड्या वेळात ST. आता फायनली बसलो इथे STमध्ये. आता डायरेक्ट मुरुडला गेल्यावर भेटू. आम्ही फायनली पोचलो ते आता मुरुडला. आता चालत चाललो आहे आणि इथे मुंबईसारखं नाही, कंटिन्यू पाऊस चालू आहे. पनवेलपासून पूर्ण कंटिन्यू पाऊसच आहे. अजून पण आकाश भरलेलंच आहे. आणि आपल्याला इथून आता दुकानात पाण्याच्या बॉटल घ्यायच्या. जराशासाठी पाऊस आला आणि भिजलो पूर्ण आम्ही. बॅगा पण भिजले. एकच छत्री. ही हालत झाली ती अशी. इथे पाणी पडलंय पूर्ण. तर इथून पाणी गळतंय आणि आम्ही तयारीत आता काम करायच्या. दादा पुसतोय हे काय. चल. तर हे प्लॅस्टिक लावायचे. आता चढूया कौलावर. हाय बा आतमध्ये असेल बघ, हे आतमधल्या कपाटात. तर आता इथून चढतोय ते कौलांवर. ते बघा पूर्ण साईडला झालं आहे वरचं, त्यामुळे ते रिपा त्या साईडला झाल्या ते का, म्हणून ते पाणी आतमध्ये चाललं आहे. तर आता नीट करूया. वरती प्लॅस्टिक टाकायचं आहे पूर्ण. आणि हा बघा गावच्या समोरचा नजारा. तर हा आहे पूर्ण मुरुड. हा आहे आमचं गाव आणि आमचं घर. आणि हे राम मंदिर. तर चला आता वरती चढूया. दादा येतोय. दादा आहे खाली घरात. आता चढूया वरती. आणि हां, मुंबईपेक्षा खूप जास्त पाऊस आहे इथे, कारण की पनवेलपासून जो नॉनस्टॉप पाऊस होता तो काय थांबला आहे ना STमध्ये. STच्या खिडक्या बंदच होत्या पूर्ण पाऊस असल्यामुळे. चला पहिला पाणी साचलं म्हणून आम्ही पहिला आता झोपणार होतो आल्यावर,
पण आता कौलं लावून घेऊया. तर चलो. तर फायनली चढलो ते आता कौलावर. वरती फोन घेऊन यायचं धाडस केलं. तर वरती ट्रिपा काढल्या. तर इथे अजून एक टेन्शन की मुंग्या आहेत. आता हे जाईपर्यंत थांबायला लागेल. आणि हे साईडला काढलं सगळं. आता इथे प्लॅस्टिक टाकायचं मध्ये, इथे प्लॅस्टिक टाकायचं मध्ये आणि वरनं लावायचे सगळे. तर हे आता प्लॅस्टिक तर लावून झालं आहे. तर मी पहिला माणूस असेल जो कौलावर धाडस केलं घेऊन जायचं फोन. ते लावून झालं आहे आता एवढं. दादा आतमध्ये चालला, इथून दोरी द्यायची त्याला कौलाच्या मधनं. काका इथून चालला आहे. आणि आता आला आहे तो अण्णा पांडवांना. काय देतोस? हे पागल झालं एवढं घेऊन यायला. समोरचा नजारा पण काय भारी दिसतोय. कधी उतरतोय असं झालंय. पहिला सेट केलं आहे आता. तर फक्त रशी द्यायचे दादाला. दादा चाललाय माळ्यावर, आतमध्ये गेलाय आणि मी इथे आरामात बसले. काही रिक्स आहे भाई चढणं केली. कसं चढलोय माझं मला माहिती आहे. आणि तुम्ही बोलला असेल फोन कसं घेऊन गेलं. हे गळ्यात घातलेलं होतं, असं गळ्यात घातलेलं होतं. तर चला पटकन कामं करूया आणि उतरूया बाबा. वरचं प्लॅस्टिक लावून झालं आहे. तर आता इथे प्लॅस्टिक लावायचं. आता हे कौलं काढायला घेतलेत पहिला, म्हणजे वरनं पूर्ण प्लॅस्टिक लावणार आहे. तर अवतार बघू शकता, कौलांवर चढलेलो. आणि हे आता खिळे घेऊन आलेत रीप ठोकायचे. हातोडी आपली हातोडी. तर पसारा बघा किती आहे. आता पाणी तर गळणार नाही, टेन्शन नाही. चलो ठोकून घेऊया रीप. हे ठोकायचं आपल्याला आता. हे चला. आरामात. आता दादा चढलाय तो वरती. आता शेवटचं काम बाकी आहे, ते करून घेऊया. तिकडे पण आले ते.
सगळं काढून झालेलं आहे. एवढं जंगल झालेलं. तर दादा पण थकला आता, मी पण थकलो. आता हे भरूया आणि आंघोळ बिंघोळ करून घेऊया पहिला. घरी कोण नाही जास्त म्हणून त्यामुळे जंगल झालेलं पावसाळ्याचं. फायनली आता घर झालं ते चकाचक. दादा बसला इथे, थकलेत कामं करून दोघं. आणि आता आंघोळ करूया, स्वतःला स्वच्छ करूया आणि आराम करू. आम्ही आल्याला आराम नाही केला, डायरेक्ट कामं करायला घेतलेत. तर आता आंघोळ वगैरे करून काहीतरी खाऊ, मग आराम करू थोडा वेळ. तर चलो. बरोबर काम आटपलेलं आणि आंघोळीला जात होतो आणि आला तर जोराचा पाऊस. मग आता काय पावसात भिजायचं. दादा तिकडे पाण्याला वाट देतोय, म्हणजे अंगणात पूर्ण साचू नये म्हणून तिकडे वाट काढतोय. तर मी पण चाललो भिजायला. चलो. तर आता नाला पण काढून झालाय साईडचा. दादा भिजतोय. मस्त जोरात आलाय पाऊस. आता आपल्याला वरती जाऊन चेक करायचं आहे माळ्यावर ते प्लॅस्टिक टाकलंय ते बरोबर आहे की नाही. आता आलोय ते वरती बघायला कुठून गळतंय काय. तर कुठून गळताना तर दिसत नाही. हे आधीचं गळलेलं आहे. आधी गळत होतं ते आहे. गळत तर नाही कुठे, तुझं दिसत तर नाही आहे गळताना. हे निघालेलं पूर्ण नाही गळत आहे. काम पटते. तर आता सुटलो इथे झोपून. जवळजवळ आम्ही 2 वाजता झोपलेलो, म्हणजे 3.5-4 तास झोपलेलो. झोपच एवढी बेकार लागलेली, वरनं पाऊस पडत होता. आता पण पाऊस भरला आहे थोडा थोडा. आणि आपल्याला जायचं आहे ते मुरुडला सामान आणायला. घरात काय नाही, सामान आणायचं आहे. सामान म्हणजे खायला पण बाहेरच जायचं आहे. आता बघू, आता फ्रेश बिश होऊ, निघू. A few moments later. आता निघालं ते घरात ना. आता आम्ही चाललो ते लिहिल्या आत्ताची इथे टाकावर. आत्ताला भेटून येऊया, मग तिथून मुरुडला जाऊया. कसं निघणार आहे दुपारपर्यंत फ्री झालं तर दुपारी निघून आता मला रात्री. रिझर्वेशन कर. आता रिझर्वेशन काढून सगळं जायचं रिझर्वेशन काढून. आता आलो झोपलेलो रे मस्त. स्वतःच रिझर्वेशन. हां, समोर आहे तो मुरुड बीच. आणि आपल्या मुरुड बीचवर हे नवीन असं बांधलं. इथे पण वाळू होती पूर्ण. इथे आपला मेळा लागायचा 31ला. असंच आता बीचवर फिरायला आलो आहे. उद्या सकाळी पण येऊ, मग समजेल तुम्हाला काय कसं बांधलं आहे. पुढपर्यंत फिरू. आता इथपर्यंत बस झालं. चार्जिंग पण कमी आपल्या फोनची. आता लाईट पण नव्हती घरात. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर आता वाजले ते सकाळचे 6. जस्ट उठलं आहे. तर वातावरण बघा काय भारी झालं आहे. पाऊस भरला आहे तर कधी रात्रभर तर पडला नाही, आता पडायची शक्यता आहे. बघू. आणि सर्दी झाले, काल भिजलं त्याचं बाहेर निघतं. तर आता जरा विचार चालला आहे बीचवर राऊंड मारून यायचा. फक्त पावसाने वाट नाही लावली पाहिजे बस. आणि हे आपण काल काढलेलं हे पण टाकायचं आहे. बघू आता आज अर्धी कामं उरकून घ्यायचेत. आणि जर बघू जरा आता जमलं तर पाऊस नाही पडला तर आपण जरा किनाऱ्यावर जाऊन येऊया. किनाऱ्यावर म्हणजे मुरुड बीचवर जाऊन येऊया. कसं बांधलं आहे, नवीन बांधलं आहे ते बघू जाऊन. चला आता निघालो तर आहे घरात ना. आता फिरून या मुरुड जरा. दादा पण झोपला आहे, त्याला उठवत नाही खाली, फक्त काल थकला एक. तर बघू आता. इमर्जन्सी छत्री तर घेतले, पाऊस बिऊस आला तर. वाटत तर नाही पाऊस येईल, पण तरी पण एक आला बिला मग खाली फुकट, त्यामुळे छत्री घेतली. तर फिरून येऊया जरा.
आपल्याला जायचं आहे ते तिकडे आता किनाऱ्यावर. जाळे लांब करतात. आणि काल रात्री एक तर लाईटीने हैराण केलं. फोनला चार्जिंग नव्हती बीचवर गेल्यावरच फोन स्विच ऑफ झाला आणि घरी आल्यावर झोपलो आणि पॉवर बँकला पण चार्जिंग संपलेली अशी नाही तशी. मग काहीतरी 1:30 की 2 वाजता काहीतरी लाईट आली तेव्हा फोन चार्जिंगला लावला आणि त्यामुळे काल रात्री जास्त काय व्हिडिओज बनवायला नाही भेटली. तर आता काल तर फिरायला नाही म्हणजे तुम्हाला दाखवायला नाही भेटला रात्रीचा बीच. आता मुरुड बीच तुम्हाला पूर्ण दाखवतो, नवीन बांधला आहे तो. आणि हा आहे तो आपला मुरुडचा मच्छी मार्केट. आतमध्ये जायला बंद आहे वाटतं. आता आतमध्ये राऊंड मारून आलो असतो. आणि इथे मुरुड बीचला जायला रस्ता पुढे. तर आता आला आहे तो माझा फेवरेट व्ह्यू, हा वाला झाडांच्या मधला. भारी वाटतं. नारळांच्या मधनं त्या बाजूला बीच दिसतं. तशी आपल्याला आज पण खूप काम आहेत. बाप्पाचा पाठ द्यायचा आहे म्हणजे मूर्तिकाराकडे. तर एवढ्या लवकरच द्यायला लागतो. त्यामुळे आता दादानी मी विचार केला की जाताना देऊनच जागा. मग आपल्याला बाप्पा पण बघायला भेटतील, मूर्त्या घडत असतील त्या. तर दुपारी आपल्याला जायचं तिथे. आणि आपलं अर्धं काम बाकी आहे. मागची शेड बांधायची आपल्याला, तर ती बांधून घेऊ आज. तर अशी कामं आहेत. आजचा दिवस पण कामांनी भरला आहे. तर सकाळ मस्त गेले जरा. तर हा आहे तो समोर मुरुड बीच आणि समोर आहे तो पद्मदुर्ग किल्ला म्हणजेच कासा किल्ला. आणि हे बांधलं आहे ते नवीन. अर्धं काम बाकी अजून, पुढे मस्त केलं. पुढे जाऊया आपण. तर ते बांधलेलं आहे आणि इथून शिड्या आहेत उतरायला. छान बनवले. बरं झालं आता फिरून घेतलं, नाही तर नंतर यायला नसतं भेटलं. म्हणून बोललो सकाळी उठून जाऊया, बघूया कसं बांधलं आहे. खूप भारी वाटतंय. हे अर्धं काम बाकी आहे अजून. ते तिकडे बांधलं आहे असं वाटतं. इथे पण बांधतील सगळं पूर्ण इथे. हा काय वाटतंय बीच. बसायसाठी पण बनवलं. थांबा पुढे जाऊया. तर हे आहे ते बसायसाठी आणि समोर आहे तो बीच. हे मस्त बांधलंय. तर तुम्हाला माहितीच असेल मुरुड पर्यटन स्थळ आहे. तर 31 आणि गरमीच्या टायमात पब्लिक खूप येते. तर पब्लिक जास्त बीचवरच येते. त्यामुळे हे सगळं बांधलंय. आणि 31च्या व्हिडिओ तर तुम्ही बघितला असेल किती पब्लिक असतो. छान बांधलंय. आणि हे वाटतं दुकानवाल्यांसाठी बांधलंय की आता कशासाठी बांधलंय काय माहिती. पण खालती तर त्यांनी सगळ्यांनी दुकानच ठेवले तिकडे. तरी पण अजून खूप कामं बाकी आहेत. हे अशा पण लाद्या लावणारच वाटतं पुढे या बाजूला. हे एवढंच लावून घेतलं. त्या बाजूचं तर पूर्ण बाकी आहे. तर चला आता जरा खाली राऊंड मारून येऊया. जर बोलायला गेलो ना, आपलं आणि गावाचं नातं असं होतं ना की गावी आल्यावर एकदम वेगळंच वाटतं. असं वाटतं की स्वर्गात आलोय, स्वर्गात. आवाज पोचतोय की नाही माझं तुमच्यापर्यंत काय माहिती. स्वर्गापेक्षा कमी नाही वाटत. तर हे आहे ते आपलं गाव एकदरा. मी उभा आहे तो आता बीचवर. ह्या बाजूला आहे तो जंजिरा किल्ला, या म्हणजे आपल्या डोंगराच्या मागे गावच्या. हा समोर पद्मदुर्ग किल्ला आणि ह्या बाजूला आहे तो राजवाडा. तर हे तुम्हाला दिसतंय मातीवर आले ते खेकड्यांनी बाहेर काढलेत. लहानपणी मी ह्याला
सर्वात जास्त घाबरायचो हे आहे ना, हे असं 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 चालायचो मी. तर लहानपणी ह्याला खूप घाबरायचो. घाबरायची गोष्ट काय होती काय माहिती, आता लहानपणी कशाला पण घाबरणार ना, तर ह्या गोष्टीला घाबरायचो. चला आता बीचवरनं निघूया आणि दादाला एक फोन करतो की काय आणायचं आहे, काय सामान आणायचं आहे का. चलो. सर्दी झाले बेकार आणि पाय दुखतात काय माहिती, काल कौलांवर चढलेलो म्हणून कशामुळे दुखतात काय माहिती. कारण की काल दुपारी लय बेकारवाली थंडी वाजत होती, झोपलेलो होतो आम्ही, आणि ही सर्दी तर पावसात भिजल्यामुळेच झालेली. तर चला आता निघूया. बघू आता जाताना बिस्लेऱ्या घ्यायच्यात आणि काहीतरी खायला घेऊन जायचं आहे. चला अमरूडमध्ये जाऊया. पाय तर छत्री लावले मागे म्हणून हे पुढे येतं. तर पाय तर असे दुखतात की जसं काय ट्रॅकला जाऊन आलो आहे आपण. ते कौलावर चढणं पण एक ते ट्रॅक टाईपच झालं. एकदा पाय सरकला की मग आणि बेकार पाय दुखतात. जाऊ आता मी थोडा वेळ झोपतो जाऊन खाऊन, आणि दुपारी उठून मग काम करायला घेऊ. रात्रभर झोप लागत नव्हती कारण की आम्ही काल दुपारी झोपलेलो ना, त्यामुळे झोपच नव्हती लागत. आणि आता सामान घ्यायचं, थोडं सामान घेऊ आणि घरी निघू. सायकल मार्ट. सायकल मार्ट ह्या दुकानाबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर आम्ही लहानपणी तिथून सायकल घ्यायचो आणि पूर्ण मुरुडवर फिरवत असायचो. काहीतरी एक तासाचे काहीतरी 5 रुपये होते वाटतं सायकलचे. तिथून सायकल घेऊन पूर्ण मुरुड फिरायचो. असा कोपरा नसेल जो फिरलो नसेल आम्ही मुरुडमध्ये. डॅम बीमवर पण जाऊन आलेलो. खूप मजा यायची त्या टायमिंगला. दादा बिदा सगळे असायचे. आपल्या मुरुडमधला सर्वात जुना आणि फेमस हॉटेल हनुमान हॉटेल. आणि तर आता खाऊन घेऊया. मुरुडला जाऊन आलो आणि खाऊन थोडा वेळ आराम करू, कारण की 7:30च झालेत. मी 6 वाजता गेलेलो फिरून बिरून. 7:30 वाजले आता. तर झोपूया थोडा वेळ, मग नंतर थोड्या वेळाने उठू. बोल. तर हा आहे तो कालपासूनचा कचरा. आता डायरेक्ट वडत घेऊन जायचं याला. राहू दे इथेच, खाली कशाला नेता आता. जा पिंडा असंच घेऊन आता जा. तर दादा तिथे चाललाय तो कचरा घेऊन, आणि मी हा होल केलाय. कुत्रे घुसतात त्यात, मगाशीच होता. तर हा होल पॅक करूया. बघा कपाटाच्या मागे पण असले ते स्टिकर आहेत, ते लावून टाकूया. घरी कोण नसलं की हे हालत होते हो गावची. तर पप्पांची हत्यार अजून आहेत सुतारकामाची. फोकस हो यार, फोकस नाही होत आहे. हत्यार अजून आहे ती, ते नीट ठेवायला पाहिजे. इथून काढले पाहिजेत आता.
तर हे झालं ते लावून आता जेवण येऊया जरा. आणि आज वटपौर्णिमा आहे ती माहितीच नाही. तर आजच आपल्याला निघायचं आहे. रात्रीची तिकीट काढले, 11ची ST आहे. तर कामं आटपायचीत आणि निघायचं आहे सगळं. आता जेवण घेऊया चला. जेवण बिवून झालं आहे. ऊन पडलं आहे थोडं, तर कौलांवर चढायचं आहे. आणि तो प्लॅस्टिक थोडा हल्ला आहे. मागे दिसतं आहे घर, आता मंदिरावर आहे. मागे घर दिसतं, ते प्लॅस्टिक थोडंसं हल्लं आहे, ते सरळ करायचं आहे. आणि गावी आलो आणि हा व्ह्यू नाही दाखवीन असं होईल का? हा गाव आणि हा समोरचा नजारा. ही गाडी आपली आणि ही नारळीची झाडं आहेत. तिकडे बीच म्हणजे मुरुड किनारा आणि हा पूल आपला. तर आता ऊन पडलं आहे, तर लगेच चढून घेऊया. मग कौलांवरनं कसं पाय पण सरकणार नाही. हे काय हा इकडचा हा पुढचा प्लास्टिक हल्ला आहे थोडं, तो नीट करूया. तर आत्ता जेवण आलो आहे म्हणून थोडंसं फिरतो आहे. दादाला पण जास्त झालं आहे जेवण. गरम पण आता खूप व्हायला लागलं आहे. थोडासा पडला, एक दिवस पाऊस पड आणि आता गरमी होते, घामाघुमवायला पूर्ण. तर करू आता थोड्या वेळात काम चालू. आजच्यात संपवायचं आहे. 11ची आपली ST आहे. तर सगळं आटपून 11च्या STनी मुंबईला छू. फायनली ही शेड पण बांधून झाले आणि वरती चढलेलं तर प्लॅस्टिकवर हे पण टाकलेत दगडं बांधून. तर आता ते उडण्याची शक्यता तर नाही. मगाशी चढलं तेव्हा बरोबर पाऊस पडला, आता लगेच थांबला आहे. चौलावर चढल्यावर लगेच पाऊस पडायला लागला. काय भिजलं आहे पूर्ण परत. एक तर सर्दी झालेली आणि परत भिजलं. आता काय करणार, कौलावर चढलेलो, बोललो आता काम संपवल्याशिवाय कशाला उतरायचं. भिजलो. तर दादाला आपण अशी खिळे बनवून देतोय ठोकायला. कागद लावून. तर असे प्लॅस्टिक तिन्ही खिडक्यांना लावलेत. दे पण दे, अरे पडेल. हा एक प्लॅस्टिक आणि ह्या एक खिडकीला लावला प्लॅस्टिक आणि आपली मागची खिडकी बाथरूमच्या इकडची. तर चला लावून घेऊया आता. फायनली आता सगळी कामं फिनिश. आता बाप्पाचा पाठ द्यायला जाऊया आणि एक मुरुडला राऊंड मारून येऊन. मी गेलो तर जाईल, नाही तर दादा जाईल. पण बाप्पाचा पाठ द्यायला सोबत जाऊया दादाच्या आपण. आता दादा गेला आंघोळीला, मी जस्ट आंघोळ करून आलो. जाऊ आता दादा आल्यावर. हालत खराब, पण घर पूर्ण चकाचक झालं. तर आता चाललो इथे
पाठ द्यायला. पाठ हातात आहे, दादा येतोय मागून. आता बघूया आता कोणती बाप्पाची मूर्ती सिलेक्ट करायची ती. तर गणेशोत्सवाची तयारी पण सुरू झाली. तर चला, अंधार आहे, काही दिसत नाही. मूर्ती ही बघा, किती गोड मूर्ती आहे. विठू माऊली. आपली पण मूर्ती सांगू, पप्पांना फोटो पाठवलेत मूर्तींचे. आता बघू पप्पा कोणते सांगतात. चला आता पॅकिंगची सुरुवात. परत घरी सगळं आवरावर चालू आहे बरोबर. या गावावरनं येताना आणि गावावरनं जाताना पार्सल सगळं. आणि सर्दी काय जायचं नाव नाही घेत आहे. चला आता निघूया. 10:30 वाजता निघायचं. काय बॉटल एकटा राहतील दोन्ही. बेकार सर्दी झाली रे. मग कुठे राहील ना दोन्ही. हे काय एवढी तर गॅप आहे. टाक आरामात राख. तर आता चले 10:30 निघायचे. तर अशा प्रकारे गावचं पावसाळी काम झालेलं आहे. आता आम्ही निघतोय. मागे एस टी लागेल. जरा काहीतरी खायला घेऊन यायला चाललं आहे आणि सर्दीने तर वाट लावले. तर आपली व्हिडिओ एवढीच होती. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कशी आहे. आणि हां, ज्यांनी इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर त्यांनी जाऊन इंस्टाग्रामवर फॉलो करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तर चला बाय. परत भेटू नवीन गावासोबत किंवा नवीन जागेसोबत. चला बाय.